राजेश भाऊ, तुमचं भाषण पाहिलं मी. मला एक सांगा, ह्या आपल्या माणसाला किती आयुष्य असतं हो? हां, 60 झाल्यानंतर रिटायरमेंट घेतात लोक. सरकारने लिगली रिटायरमेंट देतो. भाऊना वयाच्या 17व्या वर्षापर्यंत सुधा घारेंनी, मधु घारेंनी मदत केली. अजून त्यांनी काय करायला पाहिजे होतं? आणि त्यांनी मग नंतर तुम्ही बोलता का 2.5 वर्षानंतर त्यांनी फारकत घेतली. अपोजिटवाला माणूस जर ताकदवर निघाला, अपोजिटवाला दाबायला लागला आणि तुम्ही तुमची दुखणी काढीत बसला, तर दुसरा माणूस तयार होणारच ना. हां, तुम्ही जे काय भाषण केलं मी सगळं ऐकलं. माझा तर काय, मी पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे. काय मी सगळं जवळून पाहिलं आहे. हां, त्या भाऊंना माझ्या गावामध्ये देव मानत होते. हां, आणि भाऊंचा पुतण्या ह्या लेवलला बोलला, मला मोठा झटका बसला. हां, वयानुसार होतं ना. मग भाऊंना जेव्हा वाटत होतं की बाबा आपला आता दिवसाचा आता दिवस कार्य आपलं कमी होत आलं आहे किंवा आपल्याला आता होत नाही, तर तुम्हाला उभं करायचं. हां, तुम्ही का नाही सक्षम राहिलेत? हां, राहिला विषय सुधा घारेचा मुलापासून तो व्यापार आहे, जमीन खरेदी विक्री. त्याच्यामध्ये आपलं पोटदुखी काय आहे? हां, तुम्हाला आलं का तो जमिनीचे व्यवहार करताना? आत्माराम घालेला आला का? सांगा मला तुम्ही. त्यात दुःख मानाचं कारण काय? आणि पब्लिकमध्ये एखाद्याच्या व्यवहाराची बदनामी करणं योग्य नाही हो. आलं लक्षात तुमच्या? तुम्ही जे स्पीच वापरलं आहे ना, एकदम रॉंग आहे. आलं लक्षात? जे आपल्याला होत नाही ना, ते दुसरा करतोय ना, करू दे ना. आलं ते जमिनीचे व्यवहार सुधा घारेंनी केंटीबरीचा व्यवहार केला, इंग्लो स्टीलचा व्यवहार केला, लोकांना रोजगार तर दिला. तुम्ही काय दिला सांगा ना. हां, असं नाही करायचं. ही काय पण वेड्याकधी बदनामी करायची. तुम्हाला काय वाटलं कोण बोलणारं नाही का? हां, तुम्हाला फुलासारखं झेललं होतं माहिती आहे का तुम्हाला? आणि जे काय करायचं ना, तो स्वतः खर्च करायचा. मी डोळ्यांनी बघायचो. आलं लक्षात? आणि मी 1995 पासून आजपर्यंत शिवसेनेला वोट बँक केली. मी तुम्हाला कधीच वोट बँक केली नाही. फक्त एक सदस्य म्हणून किंवा तुम्ही माझे नातेवाईक म्हणून मी तुमच्यावर फिरायचो. माझं जेव्हा बटन दाबायला जायचं तेव्हा मी शिवसेनेलाच मत द्यायचो, पहिली गोष्ट. आलं लक्षात? पण तुमचं हे वागणं, तुमचं हे भाषण मी पाहिलं, मला झटकाच बसला. हां, म्हणजे कार्यकर्ता मोठा होऊ नको का? हां, आता भाऊंचा उतार वय झालं तर कोणतरी पाहिजे ना. तुम्ही अगदी एकदम शांत पडला. तुम्ही का नाही उभारी घेतली पण? चुकीचं भाषण आहे तुमचं. तुम्ही पब्लिकमध्ये गैरसमज पसरवता.